Welcome back. Here, the new topic, fertilization. Before that, we have been seeing the structure of male gametophyte and structure of female gametophyte. दोनों की डेवलपमेंट होने के बाद, आफ्टर द डेवलपमेंट ऑफ मेल एंड फीमेल गैमेटोफाइट, दोनों भी रेडी है फॉर द फर्टिलायझेशन, मेल एज वेल एज फीमेल. मेल गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर पाहिलं आपण, फिमेल गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर पाहिलं, दोघांची डेव्हलपमेंट पाहिली, दोघं कसे तयार होतात, दोघं तयार आहेत, दोघं मॅच्युअर झालेले आहेत. मेल आणि फिमेल गॅमेटोफाइट बोथ आर रेडी फॉर द फर्टिलायझेशन अँड दिस इज द लास्ट टॉपिक ऑफ द चॅप्टर, फर्टिलायझेशन. हियर the male gamete unites with female gamete. This is the first definition of fertilization. Male gamete, which is haploid one, female gamete also haploid one, both are fused. Male gamete आणि female gamete दोघांचं युनियन होतं, फ्युजन होतं आणि जे रिझल्ट भेटतो आपल्याला, दॅट इज दी झायगोट. फर्स्ट फर्टिलायझेशन रिझल्ट्स इनटू झायगोट. तर आता आपण प्रोसेस पाहू. त्या अगोदर आपण डेफिनेशन तुम्हाला सांगितलेली आहे. डेफिनेशन पहा काय आहे डेफिनेशन. मेल गॅमेट युनाइट्स विथ फिमेल गॅमेट. सिंपल डेफिनेशन. मेल गॅमेट कसा आहे, हॅप्लॉइड आहे. फिमेल गॅमेट कसा आहे, हॅप्लॉइड आहे. बोथ आर युनाइट्स. हियर द डायग्राम शोज हाउ द फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. मेल गॅमेट युनाइट्स विथ फिमेल गॅमेट. सिंपल डेफिनेशन. देन प्रोसेस. How it takes place. आता इथं तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट बोथ आर नॉन मोटाईल. नॉन मोटाईल मीन्स दे कॅन नॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. दॅट इज दे आर नॉन मोटाईल. हियर जर तुम्हाला आठवत असेल तर पहा, फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट आणि मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे हे अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यासाठी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे दिलेलं आहे ते परत रिमाइंड करा, डायग्राम वगैरे जे आहेत. आता इथं ह्या स्टिग्मावरती तुम्हाला अनेक पोलन ग्रेन्स बसलेले दिसत आहेत. अनेक पोलन ग्रेन्स हे त्यांची डेव्हलपमेंट होते इथं. पण ज्याची डेव्हलपमेंट पूर्ण झालेली आहे, फिमेल गॅमेट रेडी आहे, फिमेल गॅमेटची डेव्हलपमेंट झालेली आहे. मेल गॅमेट ज्याची डेव्हलपमेंट झालेली आहे, ज्याची पोलन ट्यूब इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे, ओव्हल पर्यंत. इथं डायग्राम मध्ये तुम्हाला काय काय दिसतंय पहा. इथं दिस इज दी ओव्हरी. दिस वन स्टाईल स्टिग्मा. फ्लॉवरच्या स्ट्रक्चर मध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे. फिमेल जे ऑर्गन आहे त्याचे तीन पार्ट केलेत आपण, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. ह्या ओव्हरी मध्ये ओव्हल्स पाहायला मिळतात. ओव्हलचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे आणि ह्या ओव्हल मध्ये फिमेल गॅमेटची निर्मिती झालेली आहे, डेव्हलपमेंट झालेली आहे. दिस पोलन ट्यूब, ही जी पोलन ट्यूब आहे, ही पोलन ट्यूब हळूहळू ओव्हलच्या दिशेनं ह्या स्टाईल मधून, ओव्हरी मधून ओव्हलच्या डायरेक्शन कडे जायला सुरुवात होते. आता ह्या पोलन ट्यूब मध्ये दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आहेत. रिमाइंड हियर, पोलन ट्यूब मध्ये तुम्हाला दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट्स पाहायला मिळतील. नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. मेल गॅमेट्स किती आहेत इथं? दोन मेल गॅमेट्स पाहायला मिळतात. एंजियोस्पर्मिक प्लांट्सचं वैशिष्ट्य आहे. हियर टू मेल गॅमेट्स आर फॉर्म अँड द डबल फर्टिलायझेशन टेक्स प्लेस ओनली इन एंजियोस्पर्मिक प्लांट. दिस इज द स्पेसिफिक और टिपिकल कॅरेक्टर ऑफ एंजियोस्पर्मिक प्लांट्स. डबल फर्टिलायझेशन. फर्स्ट मेल गॅमेट fertilizes with egg, that is female gamete. Both are haploid. This is the first fertilization. Second fertilization, another male gamete unites with secondary nucleus. This secondary nucleus, which is diploid one. This secondary nucleus is diploid one. Second male gamete unites with this secondary nucleus, and this results into TPEN, triploid primary endosperm nucleus. So in angiospermic plant double fertilization takes place. Now we will see how it takes place, the process, how
it takes place. This pollen tube along with non-motile male gametes reaches to the ovule or up to the ovule. ह्या पोलन ट्यूबची एंट्री होणार आहे ओव्हल मध्ये, कारण त्यांना जायचं मी फिमेल गॅमेट कडे. फिमेल गॅमेट कुठे आहे? फिमेल गॅमेट हे ओव्हल मध्ये जे एम्ब्रियो सॅक आहे किंवा फिमेल गॅमेटोफाइट आहे त्या ठिकाणी त्यांना जायचंय, ह्या मेल गॅमेट्सला येऊन पोहोचवायचंय. आता ह्या प्रोसेसला आपण किंवा ही जी प्रोसेस आहे ही तीन पद्धतीने चालते. याच्यामध्ये फर्स्ट आपण पाहू पोरोगॅमी. व्हॉट इज पोरोगॅमी? जर याची डेफिनेशन तुम्हाला हवे असतील तर पॉज करून तुम्ही लिहू शकता. पोरोगॅमी, द एंट्री ऑफ नॉन मोटाइल मेल गॅमेट्स टू द or up to the female gamete with the help of or through the micropyle. जर मायक्रोपाईल मधून ही पोलन ट्यूब एंट्री करत असेल, पोलन ट्यूब कुणाला घेऊन जाणार आहे? मेल गॅमेट्सला घेऊन जाणार आहे. एंट्री कुठून होईल आहे? मायक्रोपाईल मधून होईल आहे. तर ह्या एंट्रीला, ह्या प्रोसेसला म्हणायचं पोरोगॅमी. इथं मी दाखवलेले मायक्रोपाईल मधून एंट्री दाखवलेली आहे. जर चलाजामधून जर एंट्री होत असेल, ह्या पोलन ट्यूबची एंट्री चलाजामधून होत असेल, चलाजा एक पार्ट आहे ओव्हलचा, तिथून जर एंट्री होत असेल तर त्याला म्हणायचं चलाजोगॅमी. काय म्हणायचं? चलाजोगॅमी. आणि तिसरा प्रकार आहे मेझोगॅमी. हे तिन्ही प्रकार कशावरून केलेले? पोलन ट्यूबची एंट्री फिमेल गॅमेट पर्यंत किंवा ओव्हल मध्ये एंट्री म्हणा, हे तिन्ही प्रकार पोरोगॅमी, चलाजोगॅमी आणि मेझोगॅमी. पहा परत रिमाइंड करतो मी. पोरोगॅमी, एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू द ओव्हल थ्रू द मायक्रोपाईल इज कॉल्ड पोरोगॅमी. जर चलाजामधून एंट्री होत असेल चलाजोगॅमी, आणि जर इंटेग्युमेंट्स मधून होत असेल, ह्या इंटेग्युमेंट्स दाखवलेल्या आहेत ओव्हलच्या, ह्या ओव्हलच्या इंटेग्युमेंट्स मधून जर होत असेल एंट्री तर त्याला म्हणायचं मेझोगॅमी. हे तिन्ही प्रकार जे आहेत हे पोलन ट्यूबची एंट्री ओव्हल मध्ये कशी होते, कुठून होते, त्याच्यावरून हे तीन प्रकार केलेले. पोरोगॅमी जर मायक्रोपाईल मधून एंट्री होत असेल तर पोरोगॅमी. चलाजोगॅमी मध्ये जर चलाजामधून होत असेल तर चलाजोगॅमी, आणि जर इंटेग्युमेंट्स मधून होत असेल तर मेझोगॅमी. हे तिन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. इथं आपण पाहू शकतो, इथं पोरोगॅमी दाखवलेलं आहे. एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू द ओव्हल थ्रू द मायक्रोपाईल इज कॉल्ड पोरोगॅमी. चलाजोगॅमी काय म्हणू शकतो आपण? एंट्री ऑफ पोलन ट्यूब अलॉंग विथ नॉन मोटाइल मेल गॅमेट्स. नुसते पोलन ट्यूबची एंट्री उपयोगाची नाहीये, त्याच्यामध्ये दोन नॉन मोटाइल मेल गॅमेट्स आहेत जे की चलाजामधून जाणार आहेत, त्याला म्हणायचं चलाजोगॅमी. Entry of pollen tube into the ovule through the chalaza is called chalazogamy and mesogamy. Entry of pollen tube into the ovule along with non-motile male gametes through the integuments is called mesogamy. ही पोलन ट्यूबची एंट्री कुठून होते त्याच्यावरून हे आपण तीन टाइप्स केलेले आहेत: पोरोगॅमी, चलाजोगॅमी, मेझोगॅमी. दिस इज युजफुल फॉर द नीट एक्झाम और सीईटी एक्झाम. Then this pollen tube reaches up to the ovule after entry into the ovule. ओव्हल मध्ये एंट्री झाल्यानंतर त्यांना हा जो भाग लागणार आहे, हा भाग आहे लागणार आपण एम्ब्रियो सॅक. ह्या एम्ब्रियो सॅकला पोलन ट्यूबचं जे टिप आहे, टोक आहे, ते टच होईल आणि टच झाल्यानंतर हे साइडला तुम्हाला जे दोन सिनर्जिड दिसत आहेत आणि मध्ये एग, हे जे एक दिसतंय फिमेल गॅमेट, ह्या एगच्या लॅटरल साइडला सिनर्जिड्स आहेत प्रोटेक्शनसाठी. त्या सिनर्जिड, दोन सिनर्जिड पैकी एका सिनर्जिड मध्ये पोलन ट्यूब एंट्री होईल, पोलन ट्यूब बस्ट होईल आणि पोलन ट्यूबचं वरचं टोक जे आहे ते फुटेल आणि दोन्ही मेल गॅमेट्स एका सिनर्जिड मध्ये कुठल्या तरी सोडले जातील. तुम्हाला जर इथं पाहायला मिळत असेल तर ही डायग्राम थोडीशी वेगळी काढलेली, मोठी मी ही दाखवलेली आहे. पोलन ट्यूब, दिस वन एग. ही इन्व्हर्टेड डायग्राम आहे, उलटी डायग्राम आहे. इथं स्ट्रेट दाखवलंय. ह्या एक सोबत युनाइट होणार आहे, एक हॅप्लॉइड आहे. पोलन ट्यूबनं दोन्ही मेल गॅमेट्स आणलेले. ह्या एका सिनर्जिड मध्ये दोन्ही मेल गॅमेट्स सोडले जातील
आणि ते सिनर्जिड काय होईल, बस्ट होईल आणि ते डिसऑर्गेनाइज केलं जाईल, वो निकाल दिया जाएगा और दोनों मेल गैमेट्स जो है यहाँ पे दिख रहे क्लियर अपने को एम्ब्रियो साइट में. In this way, the non-motile male gametes are carried up to the female gamete. This process is called siphonogamy. Remind, siphonogamy. Another term for useful for NEET exam or CT exam, siphonogamy. That means the entry of pollen tube. Movement of non-motile male gametes up to the female gamete. Movement of non-motile male gametes up to the female gamete through the pollen tube or with the help of pollen tube is called siphonogamy. This process is called siphonogamy. So, in this way, both the male gametes are brings here one synergic burst. And out of these two male gametes, one male gamete unites with female gamete. किती मेल गॅमेट्स आहेत, दोन मेल गॅमेट्स आहेत, त्यापैकी एक मेल गॅमेट हा फिमेल गॅमेट सोबत म्हणजे एक सोबत युनाइट होणार आहे. बोथ गॅमेट्स आर हॅप्लॉइड. रिमेंबर, बोथ गॅमेट्स आर haploid. This results into zygote. One male gamete fuses with egg or female gamete is this converts into female gamete or egg converts into zygote. This is the first fertilization. This is the first fertilization which results into the formation of zygote. एक male gamete आणि एक female gamete युनाइट झाले, फ्यूज झाले, एकत्रित आले आणि काय तयार झालं, झायगोट. n+n झायगोट इज डिप्लॉइड 1. हे पहिलं फर्टिलायझेशन झालं. अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये डबल फर्टिलायझेशन हे कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणून मानलं जातं. आता बघू आपण नेक्स्ट या फर्स्ट फर्टिलायझेशनला आपण म्हणू सिनगॅमी. First fertilization is also called syngamy, where the one male gamete unites with another fuses with female gamete. Both the gametes are haploid. This is called first fertilization or syngamy. Then second male gamete which is also haploid unites with secondary nucleus or polar body which is diploid 1. Secondary nucleus is diploid 1. It results into TPEN, triploid primary endosperm nucleus. Second fertilization results into triploid primary endosperm nucleus. This secondary nucleus is converted into TPEN, triploid primary endosperm nucleus. In this way, the double fertilization takes place. Double fertilization takes place in angiospermic plant. So, here the sexual reproduction completes. आता हा जो टॉपिक आहे, चॅप्टरचा टॉपिक म्हणजे चॅप्टरचा जो भाग आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनचा, तो इथं संपतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन जे सुरुवातीपासून आपण स्टार्टिंग पासून फ्लॉवर पासून जे स्टार्ट केलं होतं ते आता इथे घेऊन आपण फर्टिलायझेशन पर्यंत एंड करतोय. आणि ह्या प्रकारे मला ही जर डायग्राम ड्रॉ करायची असेल ही डायग्राम ड्रॉ करू शकता तुम्ही. तुम्हाला लेबलिंग करायची असेल तर लेबलिंग ही करू शकता. मी परत रिमाइंड करतो सगळ्या टर्म्स. पहा इथं क्लिअर दिसत असेल झूम करून पहा. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी हे फिमेल ऑर्गनचे भाग झाले. मेल गॅमेटोफाइट सुद्धा इथं आहे दाखवलेला आहे. फिमेल गॅमेटोफाइट इथं मध्ये दिसतोय ओव्हल मध्ये. ओव्हल मध्ये जे स्ट्रक्चर आहे, these three cells are called antipodols और अँटीपोडॉल सेल्स कशा तयार झाल्या हे बघितले आपण लास्ट टॉपिक मध्ये. इथं सिनर्जिड दाखवू आपण साइडला. लॅटरल सेल्स ज्याला सिनर्जिड म्हणलेले आपण. मिडल सेल इज कॉल्ड एग.
or female gamete which is haploid one. तर अशा पद्धतीने स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचं असेल तर करू शकता. ही डायग्राम परत मी इथं रिपीट दाखवलेली आहे. इथं तुम्ही ह्या तिघांना अँटीपोडॉल सेल्स म्हणू शकता. ही डायग्राम स्ट्रेट दाखवलेली आहे. ही उलटी आहे. तुम्हाला वाटत असेल खाली वरील नाव कशा झाले. अँटीपोडॉल सेल्स किंवा अँटीपोडॉल्स, सेकंडरी न्यूक्लियस और पोलर बॉडी जी की डिप्लॉइड आहे. अशा पद्धतीनं बाकी तुम्ही मग इंटेग्युमेंट्स किंवा एम्ब्रियो सॅक वगैरे हे डायग्राम नाव देऊ शकता त्याच्यामध्ये. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. परत एकदा रिमाइंड करतो मी, डेफिनेशन पासून स्टार्ट करू आपण. फर्टिलायझेशन म्हणजे काय? डेफिनेशन: वन मेल गॅमेट युनाइट्स विथ female gamete. One haploid male gamete unites with haploid female gamete or fuses with female gamete to form zygote. This is the first fertilization or called fertilization. Then process how it takes place. आता जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अनेक पोलन ग्रेन स्टिग्मावरती येऊन बसलेले असतात, ज्यांची स्ट्रक्चर तयार आहे किंवा मॅच्युअर झालेले आहेत, तेच त्या फिमेल गॅमेटोफाइट पर्यंत पोहोचू शकतात. फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे फिमेल, ज्याच्यामध्ये फिमेल गॅमेट आहे. फिमेल गॅमेट म्हणजे एग. हे पोलन ट्यूब जे आहे, ह्या पोलन ग्रेनची पोलन ट्यूब दोन्ही मेल गॅमेट्सला घेऊन ह्या फिमेल गॅमेट पर्यंत जाणार आहे. पहिल्यांदा याची एंट्री होईल ओव्हल मध्ये. जर ही एंट्री मायक्रोपाईल मधून होत असेल तर त्याला आपण म्हणतो पोरोगॅमी. जर हीच एंट्री चलाजामधून झाली तर ह्याला आपण म्हणतो चलाजोगॅमी. आणि जर हीच एंट्री पोलन ट्यूबची जर इंटेग्युमेंट्स मधून झाली तर त्याला आपण म्हणतो मेझोगॅमी. तर अशा पद्धतीने दोन्ही मेल गॅमेट्स हे फिमेल गॅमेट पर्यंत आणले जातात. नंतर पोलन ट्यूबची जी टिप आहे ती बस्ट होते. दोन्ही मेल गॅमेट्स एका सिनर्जिड मध्ये, सिनर्जिड दोन आहेत, एका सिनर्जिड मध्ये सोडले जातील. तो सिनर्जिड सुद्धा बस्ट होईल. अशा पद्धतीने दोन्ही मेल गॅमेट्स हे फिमेल गॅमेट पर्यंत आणून सोडले जातात. त्यातला एक मेल गॅमेट फिमेल गॅमेटशी युनाइट होणार आहे, झायगोट मिळेल. दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस सोबत युनाइट होणार आहे. त्याला म्हणू आपण, त्याचं फॉर्मेशन जे आहे, रिझल्ट जो आहे TPEN, triploid primary endosperm nucleus. So in this way the double fertilization takes place only in angiospermic plants. So here we complete sexual reproduction. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही त्या कमेंट्स मध्ये जाऊन त्या तुम्ही डाऊट्स विचारू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून शेअर करा. थँक्यू.